पुरे धनी अनेकासी मुरे संत उदार उदार बरळे आनंद भांडार तुकामुळे पोते देवे बरळे नोहेरिते संत उदार उदार बरळे आनंद भांडार घातला दुकान देती अयासी दान संत उदार उदार बरळे आनंद भांडार कीर्तन रूपे समीकरिता घेतलेला अभिनय महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा महत्त्वाचा उत्कृष्ट चारी चरणाचा भंग सेवा करताना बोललेला विठ्ठल अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं श्री गुरुंचे नमस्कार ओम भवेशाय सुवदने लक्ष्मीश वत्ससे यस्याग्नोर्दय सुमेत दर्शनमखिलम् ओम वंसे ऊसीतकरा नवनीरदाभत् तेन विघ्नाः प्रविशन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः ओम कृष्णस्वदीय पदपङ्कजनान्ते अध्येवमेव शतमानसिराजहंसः प्राणप्रियान सुमे कपवातवित्तये कण्ठावरोदने गुरुस्मरणं कुतस्ते कृष्णाजी माता गुरुर्विद्या कया लोकी साक्षात विद्या ईशांकरी जयत्या ज्ञानमस्तौस्ते दयाद्राये निरंजन सारगंगे जगस्यार्धं शिवयो समरूपिणो ज्ञातुं न शक्यते लग्नम् इति अद्वैतत्वमनस्तत्वं दर्शयन्तो वितस्तरा तो वन्दे जगतामध्यो तयोर्तत्त्वाविपत्ते मूलायाग्रामध्यायमूलमध्याग्रमूर्ते शिराग्रमूलमध्याय नमपूर्णाय शम्भवे नमपूर्णा कीर्तनाला सुरुवात करण्याच्या पूर्वी थोडासा परिहार करणं अत्यंत महत्त्वाचं की हा चालत असलेला 3 दिवसीय सप्ताह हा चालत असलेला कीर्तन महोत्सव आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं प्रथम
वृद्धापन दिनानिमित्त हे सर्व केलेलं आयोजन आणि आयोजक पवन भानुदास रावजी सोलंकर आणि व त्यांचा सर्व मित्र परिवार आणि ज्यांच्यामुळे मला इथे येण्याचा योग आला अशा आमचे आदरणीय वंदनीय पूजनीय अशा आमचे कराड सर यांच्याही चरणी दंडवत आणि तुम्हा सर्व माबाबांच्या चरणी साष्टांग दंडवत. पुन्हा या कीर्तनाला लाभलेले असे आमचे संगीतातले भीष्माचार्य असे आमचे दीपक महाराज आदाटे गुरुजी. पुन्हा संगीत विशारद आमचे अक्षय महाराज हलकांचे. पुन्हा संगीत विशारद आमचे वाबळे गुरुजी सुरेश महाराज. तुम्ही सर्व परीक्षेसारखे श्रोतेगण आणि समस्त संत जनाबाईसारख्या माता भगिनी विठ्ठल. अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे. महाराज म्हणताय संतांनी दुकान टाकले दुकान आणि जेतील त्यांना ते दान देतात. संत उदार आहेत, मागण्या करतात, येतील त्यांची इच्छा पूर्ण करत आहेत आणि मागावून जे मागायला येणार आहेत त्यांना देण्याकरता सुद्धा यांच्याकडे शिल्लक असतं. त्यांचं पोत भगवान पंढरीश परमात्म्याने भरलेलं असल्यामुळे कधी ते ऋत होत नाही आणि अशा उदार अंतकरणाने संत महात्मे हे दान देत आहेत. अशा प्रकरणाचा अभंग आहे विठ्ठल. आपल्याला इथं महत्वाची शंका निर्माण होईल की संत दानशूर कसे. कारण दानशूर असण्याकरता या 3 गोष्टी एकत्र याव्या लागतात तर तो दानशूर ठरतो. पहिलं स्वातंत्र्य असावं, दुसरं औदार्य असावं आणि तिसरं ऐश्वर्य असावं. या 3 गोष्टीपैकी एक जर गोष्ट कमी असेल, न्यून असेल तर तो दानशूर ठरत नाही. उदाहरणार्थ आता उदारही आहे, पैसा आहे, भरपूर आहे, पण परतंत्र असलेला ऐश्वर्य संपन्न आणि औदार्ययुक्त असणे उपयोग नाही. कारण त्याचा जो पैसा आहे तो दान खात्यात खर्च होणार नाही, कारण ते परतंत्र. आता अगदी सोप्या भाषेत आता आम्ही सप्ताहाची वर्गणी मागायला गेलो की ते म्हणत असतात तुम्ही माझ्या घडाला द्यायलाच पाहिजे, काय कमी केलं देवानी, इथं द्यायचं नाही तो द्यायचं तरी कुठे, तुम्हाला नाही म्हणून गावात राहावं तरी कसं. मागणाऱ्यांना असं वाटतं की निम्मा सप्ताह काही एकटाच करतो काही. पण मागवून जेव्हा लिहायची वेळ ती आकडा तेव्हा तो म्हणतो हे बघा त्याला काही अडचण नाही पण तिला विचारतो मग सांगतो. याचा जो पैसा आहे ते पारतंत्र्यात आहे, पगार याचा आणि हक्क तिचा, असा प्रकार घडतो. आता त्याचा जरी पैसा असला तरी ते दान खात्यात खर्च होणार नाही, कारण ते परतंत्र आहे. आता उदारही आहे, स्वतंत्रही आहे, पण जवळच काही नसेल तर जवळ काहीच नाही. पंढरपूर सारख्या ठिकाणी गेला, आंधळ्या पांगलाने केविलवाणी स्त्रीने त्याच्या पायाला हात लावून दान मागितलं, मायबाप 1-2 पैसा द्याव धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाने कराला. 1-2 पैसा द्याव धर्माला. त्याला असं वाटतं 10-5 रुपये देण्याऐवजी 5-10 रुपये देण्याऐवजी 100-200 रुपये द्यावे, पण खिशामध्ये हात घालतो तो एकही पैसा नाही. त्या अर्थी मग जवळच काय नाही, मग काय उपयोग. आता स्वतंत्रही आहे, पैसा आहे, भरपूर आहे, पण महाकृपण असेल तर, कंजूस असेल तर. श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदाच्या 23व्या अध्यायावर कधी
कलियुग ब्राह्मणाचं आख्यान आणले. किती कंजूस असं पण त्या कंजूसपणाचं वर्णन केलंय. फार कंजूस. याच्याकरता आपण अनेक दृष्टांत उदाहरणे आपण नेहमी ऐकतो. म्हणून स्वतंत्र असावा, उदार असावा आणि ऐश्वर्य संपन्न असावा तर तो दानशूर ठरतो. महाराज म्हणतात संत दानशूर आहेत. संत दानशूर असण्याकरता कदाचित संत स्वतंत्र आहेत मान, संत उदार आहेत मान, पण श्रीमंत आहेत का? कारण स्वतः संतांनी आपली परिस्थिती आम्ही सदैव सुडके हा प्रश्न. त्यांच्याकडे जर गरिबी आहे, श्रीमंती नाहीये, तर मग संत दानशूर कसे? हा प्रश्न. तुकाराम महाराजांनी अजून एक उदाहरण सांगितलं. अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पण नरेश परमात्मा तुकाराम महाराजांकडे पाहुणे म्हणून जेव्हा आले तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात त्या भगवंताला काय पाहुणे विचार करावा, तर त्याचं वर्णन आलं. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय भगवान पंढरीश परमात्मा माझ्याकडे पाहुणा म्हणून जेव्हा आला तर त्या भगवंताला बसायला काय टाकावं? पाण्यामध्ये कण्या टाकल्या आणि ते पातळ कण्याचं प्रमाण ठेवून भगवान पंढरीश परमात्म्याला वाढलं. मग भगवान जेवले, मग भगवंताला विडा द्यायला पाहिजे. शास्त्र विडाचं शास्त्र असं आहे की साधकाने ते खाऊन, किंवा अजून एक विडाचं शास्त्र आहे उपवास असेल त्या दिवशी घेऊन आहे, किंवा भगवंताच्या कथा कीर्तनाला जाताना तोंडात नसावा असा त्याचा अर्थ आहे. पण श्रीमंत माणसाने विडा जरूर घ्यावा, कारण अष्टभोगापैकी तो एक भोग आहे. म्हणून भगवंताला विडा द्यायला पाहिजे. शास्त्र आहे. शास्त्राने जे 8 भोग सांगितले, सुगंध, वनिता, वस्त्र, गीत, तांबूल, भोजन, शय्या, कुसुमचैव भोगाष्टकमुदारितम. शास्त्रकार सांगतात की 8 भोग आहेत. म्हणून तांबूल हा एक प्रकारचा एक भोग आहे. म्हणून भगवंताला विडा द्यायला पाहिजे. शास्त्र त्रयोदशी कोणी विडा असावा.
पानामध्ये 13 वस्तू टाकाव्या आणि त्याला म्हणतात त्रयोदशी विडा. आता त्याच्याही पुढे शास्त्र आहे की पानं खाणं तर जरूर लक्षात ठेवावं. म्हणजे एक पान खाणं आरोग्यकारक आहे असं म्हटलंय. व एक पान सुपारोग्यम द्विपानं निष्फलं भवेत् अतिसृष्टं त्रिपानं चतुर्थं पंचकं तथा. असं शास्त्र आहे की एक पान खाणं आरोग्यकारक आहे, 2 पान खाणं निष्फळ आहे. खायचीच ठरली तर 3, 4 किंवा 5 पानं खावी. 13 वस्तू टाकून 5 पानाचा विडा खावा. हा श्लोक जरूर पाठ करावा पानं खाणाऱ्यांनी, पण दुसऱ्याच्या घरची पानं खाणाऱ्यांनी. स्वतःच्या घरचे पानं खाणारा न परवडणारा हा श्लोक आहे. स्वतःच्या घरचे पानं खाणारा फार अर्ध पान लावून खातो. तो प्रश्न सोडा, श्रीमंताचा प्रश्न. म्हणजे कसा विडा असावा, कसा? बोला चला की तुमच्या पाया पडू. उगा बसतो तर शिमणी आली बी अंडी देऊन गेली बी, तर याचं तोंड बंद करायचा पता नाही. आता या लातूर सारख्या शहरामध्ये मस्त सुविधा. इथं आलो महाराज या लातूर शहरामध्ये 2 मिनिटाची आग. आता या लातूर सारख्या शहरामध्ये मस्त सुविधा. आता मोठ्या शहराचं गेलं ना, आता मुंबई पुणे मध्ये तो बंगला मोठा, मॅडम व्यवस्थित, लय भाषा म्हणजे काळी एकच्या खराज्याला सोडत्या मौलीचं. आपण दिवसभर प्रवासानं कंटाळले आणि त्यांची भाषा, महाराज आलात न, आलात ना का, तुमच्या डोळ्यात माती पडली का? आलात ना, म्हणलं आलो ना, पाणी वगैरे देऊ का, म्हणलं डियामोर जाऊ का एखाद्या. पाणी ती पिवाच लागली की कसतरी पाणी पिलं. म्हणे चहा ना महाराज, तुम्ही चहा घेता का दूध घेता? म्हणलं इंडुसल पाणी घेत असतो. इंडुसल पाणी त्यानं काय द्यायचं, ती चहा घेता तर दूध घेता, नुसता चौकशी आलो. मग कीर्तनानंतर तुम्ही भोजन वगैरे करणार ना? म्हणलं का हाटेला जेवत का जाताना बी? आता म्हणलं मी भोजन करणार. भोजनामध्ये काय काय घेणार? म्हणलं मी भोजनामध्ये गवत घेणार, कडबा घेणार, कोंडी लावाय चिकल घेणार, डोक्यात धोंडा काय घेणार ते सांग फक्त तू. भाषा व याच्या पलीकडे सुधारणा झाली आणि ती वारकरी येड्यात काढतो तुम्हाला. योग म्हणला महाराज, वारकरी संप्रदाय म्हणजे भोळ्या लोकांचा कारखाना, सुधारित बियाणं. अजिबात वारकरी भोळे नाही. भोळे खायला ये कर, वारकऱ्यासारख्या तर मजाच नाहीत महाराज. खायला चक्या, एकायला तक्या, घरी गेल्यावर बुके. इकडं कुठं काढणार? सगळं व्यवस्थित आहे, पण अडचण काय नेमकी? कुठपर्यंत होतो आपण? त्रयोदशी विडा असावा. महाराज म्हणतायत हे बरोबर आहे, पण माझी परिस्थिती तशी नसल्यामुळं मुखशुद्धी तुळशी दळून तुका म्हणे मधुर बोल. तुकाराम महाराजांनी भगवंताच्या हातावर तुळशीचं पान ठेवून सांगितलं, तेव्हा माझी परिस्थिती तशी नसल्यामुळं तू आता तुळशीचं पान आता गोड करून घे. आता कधी श्रीमंत वडिलांना एखाद्या गरीब असलेल्या मुलींनी पिठलं भाकरी वाढावी सांगावं म्हणे, दादा तुम्हाला श्रीखंड पुरी बासुंदी याचं भोजन करायला पाहिजे होतं, पण माझी परिस्थिती तशी नसल्यामुळं मी तुम्हाला पिठलं भाकरी खाऊ. याच्यामध्ये माझी चूक नाही. तुम्ही जर त्या वेळेलाच मला दारू पिणाऱ्यांना जर दिलं नसतं तर आज माझी परिस्थिती नसते. ही चूक तुमचीच आहे. तुम्हाला यांच्या पदरी बांधणार, गळी बांधणार, तुम्हाला आता पिठलं भाकरी आता गोड करून घ्यावी लागेल. तसं संत म्हणताय, तेव्हा आमची परिस्थिती तूच अशी केलीस. देव भक्ता लागी करुणे दी संसार, Yeah.
तुळशीचं पान आता गोड करून घ्यावं लागेल. मग संत दानशूर कसे हा प्रश्न. त्यांच्याकडे जर गरिबी आहे, श्रीमंती नाहीये, मग संत दानशूर कसे हा प्रश्न. पण आपल्याला एकच दान माहिती, ते म्हणजे द्रव्यदान. आता ते संताकडे नाही, मग संत दानशूर कसे हा प्रश्न. पण शास्त्रानं दानाचे विविध प्रकार सांगितलेले. मी तुम्हाला त्यातले प्रमुख 5 प्रकार सांगतो. पण थोडस भजन करा विठ्ठल. पहिलं भूदान, गोदान, कांचनदान, अन्नदान आणि विद्यादान. पहिलं भूदान. भगवंताने वामन अवतार धारण करून बलिराजाकडचे दान मागितलं. त्याला कोणतं दान म्हणतात? आपल्याला सर्वांना माहिती, त्याला भूदान म्हणतात. म्हणजे त्रिपाद भू मागितली, प्रतिदान मागितलं. हे दान देऊ म्हणून त्यांचे गुरु शुक्राचार्य आडवे आले. सांगितलं, बली देव तुझी परीक्षा घ्यायला आलाय. पण बलीने सांगितलं, न म्हणावे असे गुरुचे वचन जेणे नारायण अंतरे. तू माझे श्री गुरु जरी असाल तरी आज मी तुमचं ऐकणार नाही. कारण माझं भाग्य आहे, कोण विद्यार्थी असाय वर्षभर अभ्यास करतो आणि परीक्षा देत नाही. आतापर्यंत मी जो दान देण्याचा जो अभ्यास केलेला आहे, माझं भाग्य आहे. भगवान पंढरीश परमात्मा माझा पेपर तपासतो. परीक्षा तर देणार, उत्तम मार्काने पास होणार, चांगल्यापैकी मार्काने पास होणार. मग बलिराजाच्या आईला बोलवलं. बलिराजाची आई काय करू शकली नाही, दान दिलं. भगवंताने 2 पायामध्ये स्वर्ग मृत्यू पाताळ आटोपलं आणि 3रा पाय कुठे ठेवू असे विचारल्याबरोबर बलिराजाने आपल्या डोक्यावर पाय ठेवला. बलीच्या डोक्यावर पाय ठेवून बलीला पाताळात घातलं. आणि बलिराजाची आई जेव्हा भगवान परमात्म्याकडे आली तेव्हा भगवान सुद्धा घाबरले. प्रतिव्रतेची सत्ता देवावरही असू शकते. तुका म्हणे प्रतिव्रता तिची देवावरही सत्ता आहे. ती देवावरही सत्ता असू शकते. भगवंताने सांगितलं, मी अन्याय केलाय, बलिराजाला पाताळात घातलं. आता बलिराजाची आई मला काय शाप देईल ते सांगता येत नाही. पण तेव्हा तिने सांगितलं, मी तुला शाप द्यायला आले नाही, मी तुला माझा पराक्रम सांगायला आले. म्हणलं, काय पराक्रम आहे? लोकांनी मला रोखलं. त्याचं भाग्य, त्याचं चीज आज झालं. बरं झालं मी सती गेलो नाही. आईचा पुत्र पैदा केला. पैदा हुआ असं नाही, होता सर्वांनाच. पण असे सुसंस्कार लावले त्यावर. म्हणून तरी मी म्हणतो मुलांना लहान वयात संस्कार लावले पाहिजे. माळ घालण्याची रामदास स्वामींचा श्लोक म्हण, हरिपाठ वाच, असं सांगा ना त्याला.
जसं मोकार वागायचं तसं वागत होतं आणि पुन्हा म्हणता आमचा पोऱ्या फार बिघडला. का आताच बिघडलेलं वय स्टेप बाय स्टेप ते बिघडत गेलेले. आणि परमार्थाकडे सुद्धा लहान वयात येत नाही. म्हातारा झालं 80-90 वर्षाचं. 80-90 वर्षाचं वय लागलं की मग आमच्याकडे नाही. महाराज मला एकदा देव देव करावं वाटायले. चल तिकडे देव देव करावं वाटायले. मोती तर कुठं निघून आमची आता. आता काय देव देव करण्यात अडतंय. मला एकदा भजन शिकवा. तुला काय शिकवा तुला आता. आता असतं का 90च्या पुढून आरती म्हणता येईना. एक मात्र आरती म्हणू लागलं. आवतावर पांडुरंग आवतावर. वा 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 वा. अरे म्हणलं की आवतार पांडुरंग. बर बर. ज्यावेळी शिकायचं त्यावेळी शिकत जाऊ. काल दीपक महाराज काल 90 वर्षाचा म्हातार माझ्याकडे आले. महाराज मला एकदा हार्मोनियम शिकावं वाटायले. म्हणलं बाबा तुमच्या तोंडात एक पट राहिली का पांढरी. आणि कवा दिवा लावणार आहेत. जातीकडे काळा पांढरं करा आता. आणि भानगडच अशी होती ज्याला डोळ्याला कमी दिसते त्याला लग्नाच्या वराती लय पाहायचं ना. जरा डोकं डोकं वाजलं काही वाजायला मला वरात मला बघावं वाटायला. मरण घरात कसला बघा वाटायला तुम्हाला वरात. आणि ज्याला ऐकू येत नाही त्याला बोलायचं ना. बहिऱ्या माणसाला लय बोलायचं ना महाराज. एका बंगल्यात गेलो महाराजचे 100 महाराज चहा घ्यायला. तिथे एक म्हातार बसून होतो. म्हणलं राम राम. म्हणलं राम राम. आता जेवलो ते बघा आता. मी म्हणलं लय डायना वगैरे येतो. आलू चहा घेऊन तसाच. मग तिथं आपला मुक्काम पडला. मग महाराज मुक्काम आहे ना आपला. मला आज आपला मुक्काम आहे. मग महाराज त्या बंगल्यातच चला. म्हणलं त्या पहिली वरच म्हणलं त्याने सगळं वाईट बोल टाकले. नको तिथं. नाही ती बाबा झोपले. म्हणलं मध्ये उलटेल त्याचं काय असायचं. पण गेलोच. त्या म्हाताऱ्याच्या खाटीजवळ माझी काट टाकली. मला रात्री 1 वाजता बेफिकीर झोप. आणि रात्री 1 वाजता त्या म्हाताऱ्याला जाग आली. त्याच्या खाटून उठले माझ्या खातीकडे आले. कोण आहे कोण आहे. तो कुणी का असं ना पडलं तुझं तिकडं आता. मला झोपीत उठवले त्यानं. झोपला का उठू. म्हणलं हो बर बर महाराज आहे. नाही म्हणलं आम्ही पोतराज आहे. मला महाराज आहे. बर बर महाराज इथं कशाला आला. म्हणलं उसुक रुपायला घेतो तिकडं. कशाला आला. महाराज कसे येत असते. म्हणलं बाबा कीर्तनाला आलो. कीर्तनाला यात तुम्हाला कीर्तन. म्हणलं हो बर बर येताना कसा आला. द्यायला काय करायचं. म्हणलं रांग तुला करायचं काय. पण ना तुझं तिकडं आता. मला गाडी आहे. आणि कसं आहे ना कराड सर कसं आहे ना की जेव्हा मी कुठेही जात असेल कोणत्याही कीर्तनाला तर मला जेव्हा विचारतात चैतन्य महाराज कुंदे याच्या पुढे कोणत्या गावाचं नाव टाकायचं तर मी लातूरकर असं म्हणून टाकायला लावतो बरं का. कारण माझं गाव माझा जिल्हा आहे ना.
मी तिकडच नाव टाकतो बरं का विठ्ठला. म्हातारा म्हणतोय बरं बरं महाराज तुमचं गाव कोणतं? मग लातूर. ती म्हणतोय सासतूर. मला लातूर. बरं बरं लांब आहे. उद्या जवळ आणतो माझ्या बापाचं सोयी. बरं म्हणतो मग तुम्हाला लातूर मध्ये घर असं काही निराधार योजना आहे का आमची? हाय ना म्हणलं. बरं 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 महाराज मला एक सांगा तुमचं लग्न वगैरे झालं का? म्हणलं बाबा माझं तर आता 7वीं संपलं गेल्या वर्षी. आता मला तर 8वीं लागलंय. म्हणलं माझं लग्न व्हायला लय दिवस बाकी. बरं बरं लेकरं बाळ वगैरे खुशाल असतील. आता माझंच लग्न झालं नाही. मीच 8 वर्षाचा आहे. मी काय दुसऱ्याची उचलून आणले होय? काही बोलते डोस केला तर ते रात्रीच उठा म्हटलं होतं मला. पण ते आपलं पाकिट राहिलं तर म्हणून थांबलो होतो बाबा. ज्यावेळेस सकाळी उठलो ती लोक आले पाकिट दिलं. ते म्हातारा म्हणते महाराज पुढल्या वर्षी पण माझ्याच इथं या. बोललं तुझ्या 10वीला सुद्धा येणार नाही. आता अडचण करू नकोस. एवढं बोर असते का कुठं? परमार्थ करताना कोणत्या वयात यावं? कोणत्या? आणि साधना करता येते. नाही तर मग म्हातारा झाल्यावर यायचं हो इकडे. नाही, लहान वयातच यायचं. म्हणून तर मी म्हणतो मुलांना लहान वयात संस्कार लावले पाहिजेत. आताच्या काळात तर संस्कार राहिलेच नाहीत महाराज. इथं कीर्तनाला गेलो महाराज मी, आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर एका माणसाने चहा प्यायला ना मला घरी चहा प्यायला, आणि चहा प्यायला घरी नेल्याच्या नंतर त्याने पोराला बोलवलं, पप्या इकडे या, सांग
9 किती? त्याने सांगितलं 9 बाप बी तसाच हुशार होता. खिशातले 100 रुपये काढले आणि पोराच्या हातात दिले, सांगितलं जा गोळ्या खाय, बिस्कुट खाय, आईस कर जा. पण मला आला राग. मी म्हणला पोरग चुकीचं उत्तर देत, तुम्ही त्याला पैसे देता, मुस्काडा द्यायला पाहिजे. ते म्हणला पोरग तू आहे का मग? म्हणलं तूच. मग तुझी बस म्हणला. ते म्हणला महाराज आमच्या खोडी आम्हाला माहित असत्यात. म्हणलं काय? त्या अगोदर 9-8-35 म्हणत होतो. पैसे देऊन 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 52 वर आणले. जाते म्हणला 1500, पण पोरग मात्र 72 वर निहित. म्हणून मुलांना संस्कार लावले पाहिजे. एका शिक्षकाने त्या विद्यार्थ्याला उठवलं. बाळू उठ, सांग पाण्यात राहणाऱ्या 5 सजीवांची नावे सांग. बाळून सांगितलं बेडूक. मास्तर म्हणला 1 बरोबर आला, अजून 4 सांग. ते म्हणला तिची माय, त्याचा बाप, तिची बहीण, त्याचा भाऊ. मास्तराला तर आटकच आला. ते विचारता विचारता मास्तर खाली पडले. म्हणून मुलांना संस्कार लावले पाहिजे. 8 दिवस पोरग का शाळेत आला नाही म्हणून 9व्या दिवशी मास्तर घरी गेलो विचारायला. मास्तर घरी आलं, पोराच्या आजानं बघितलं. पोराचा आजा म्हणला पप्या लप 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 मास्तर आले. पप्या म्हणला बाबा तुम्हीच लपा. ते म्हणला मला लपायला सांगतोस? ते म्हणला मी सांगितलंय मास्तराला माझा आजा मिळालाय, 8 दिवस शाळेत येणार नाही. म्हणून मुलांना संस्कार लावले पाहिजे. मला वाटलं मीच लय हुशार आहे. एका गावात एका पोरानं मला फसवलं. कीर्तन झाल्याच्या नंतर एक पोरग माझ्या जवळ आलं. म्हणलं महाराज चला आमच्या घरी चहा प्यायला. म्हणलं चहा तर सगळेच पाजवले, तू काय दुसरं पाजवणार आहे? ते म्हणला घरी ताक आहे आणू का? जा आण. मी गेले दिवसांनी ताक पिलंच नव्हतं आणि घरी भिजवून आले नव्हते. मला जा आण. त्याने 1 तांब्याभर ताक आणलं. दीपक महाराज 1 तांब्याभर ताक पिलं. पण घरी घेऊन आलो नव्हतो ना, म्हणजे एका तांब्याने पैसे नाही झाले. म्हणलं अजून एक, तर अजून 1 तांबे आणला महाराज. मी बी गटा 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 पिलो. आणि पुन्हा 2 तांबे ताक पिणं झाल्याच्या नंतर मी हळूच त्याच्या कानात म्हणलं बाळू तू मला 2 तांबे ताक पाजलंस, तुझी आई तुला काही म्हणायची नाही करे? ते म्हणला महाराज आई कशाला काय म्हणणार आहे, त्याच्यात उंदीर मिळाला होता. असा राग आला महाराज. तांब्या घेतला तीच भितळावर फेकला. तो वरती पोर ओरडला आई महाराजांना संडासला नाही जात, तांब्या बी फोडला. तांब्या कशाचा होता? संडासला नाही जात. असले पोर आहेत महाराज काय सांगावं. म्हणून मुलांना संस्कार लावले पाहिजे. म्हणून तर भगवंताच्या नामाशिवाय आणि भगवंताशिवाय काही सुंदर नाही जगतामध्ये. तुम्हाला वाटत असेल पण काही सुंदर नाही. तुम्हाला विनोदानं सांगतो म्हणजे आपल्याला पटेल. एक जण आजी दररोज एसटी मध्ये बसायची आणि कंडक्टरला काजू खायला द्यायची. ते काजू खाऊन खाऊन ती आसलं झालं होतं, त्याला ते शर्टाच्या गुंड्यासहित नीट लावता येत नव्हते. आसलं झालं होतं ते खाऊन खाऊन. मग त्याच्या बायकोनं त्याच्या कंडक्टरच्या बायकोनं त्याला कंडक्टरच्या डब्यामध्ये 4 चपात्या टाकल्या. तोवर कंडक्टर म्हणला की 2 चपात्या काढून घे म्हणला. ते म्हणले का हो? ते म्हणला काय सांगावं, एक आजी ती माझ्या जवळच्या शिटावर बसते आणि दररोज मला काजू खायला देते. बघ ना शर्ट गुंड्या सहित नीट लावता येईल. ती म्हणली माय आपल्या घरी खायला आपल्याला शेंगदाणे नाही तर, आणि तुम्हाला तिकडं काजू भेटायला 50 रुपये छटा. 50 रुपये छटा काजू येतं. का म्हणे आता मिळाले तर? 50 रुपये छटा काजू. 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 50 रु
मग एक जण म्हणला कंडक्टरला, ओ साहेब मी त्या जवळच्या सीटावर बसू का? मला आहा नाही म्हणला, त्या आजीची सीट आहे. त्या आजी आली, बसली आणि कंडक्टरला काजू खायला दिली. पण जेव्हा जेव्हा ती काजू खायचं ना तेव्हा तेव्हा त्याला खरट खरट काजू लागायची. मग त्याला गपचिप काजू खाल्लेत का? काजू खाल्ले तर. आणि पुन्हा विचारते, आजी तुम्हाला दररोज काजू खायला देतात, 50 रुपये छटाक काजू आहेत, एवढे पैसे कुठून आले? ते म्हणले, माय काय सांगावं, लहानपणापासून बापाच्या घरी श्रीमंती आहे आणि लहानपणापासून काजू खायची सवय आहे. पण लहानपणामध्ये दात होती म्हणून काजू खाता येत होती, आता दातच राहिले नाहीत म्हणून काजू घेते, चगळते चगळते, फेकून देऊ वाटत नाहीत म्हणून दुसऱ्या दिवशी वाळविते आणि तुला खायला देते. कंडक्टर म्हणला, आजीचे काजू कशाला खाल्ले असते? पुन्हा घरी आल्यावर बायको म्हणले, खाल्ले का हो काजू? ते म्हणला, कशाचे काजू कशाचे काय? अगं तुम्हाला चगळून चगळून देत होती म्हणून भगवंताच्या नामाशिवाय काहीच नाही श्रेष्ठ नाही. काजू नाही तर बदाम नाही. म्हणून आपला असा मुद्दा सर होता की मुलांना संस्कार लावले पाहिजे. व भागवतात सांगितल्याप्रमाणे कुमारी अचुरी प्राज्ञ धर्मान भागवतान्य, अगदी कुमार वयापासून मनुष्याच्या जीवनावर चांगले संस्कार लावले पाहिजे. म्हणून कबीरदास महाराज सुद्धा म्हणतात, मुलगा बाबा तर एक दाता असावा, दानशूर असावा, नाहीतर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा शूर असावा, नाहीतर हनुमंतरासारखा भक्त असावा. जननी जने तो भक्त जने, या दाता या शूर जने. कबीरदास महाराज म्हणतात, बाबा जननी जने तो भक्त जने, माते तू दात्यांना जन्म दे, तू शूरांना जन्म दे, नाहीतर माते हनुमंतरासारख्या भक्तांना जन्म दे.